मुंबई में आज वंचित बहुजन अघाड़ी एनसीए के कार्यकर्ताओं ने मुंबई महानगर पालिका मुख्यालय के बाहर जोरदार प्रदर्शन किया। आंदोलन का मुख्य कारण एमपीएस-10 फाइल में प्रधानमंत्री का नाम सामने आने के आरोप है, जिसे आंदोलनकारियों ने देश के लिए घातक बताया। आंदोलनकारियों ने कहा कि देश वर्तमान में बेरोजगारी, महंगाई, किसानों की समस्या और आर्थिक असमानता जैसी गंभीर चुनौतियों का सामना करना पड़ रहा है, लेकिन सरकार इन मुद्दों पर ध्यान नहीं दे रही है। इसके बजाय ऐसे गंभीर आरोप के माध्यम से देश के अंतर्राष्ट्रीय छवि को नुकसान पहुंच रहा है। वंचित बहुजन अघाड़ी ने कहा कि एमपीएस-10 फाइल में प्रधानमंत्री का नाम आने से भारत की छवि को गंभीर रूप से धक्का लगा। उनका यह भी कहना है कि इस समय में जब देश को असामाजिक और आर्थिक संकटों का सामना कर रहा है, यह मामला और भी गंभीर। आंदोलन के दौरान कार्यकर्ताओं ने नारेबाजी की और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से तत्काल इस्तीफे की मांग की। अघाड़ी ने चेतावनी दी है कि जब तक प्रधानमंत्री इस्तीफा नहीं देते हैं, तब तक यह आंदोलन आर्थिक और तीव्र किया जाएगा। तुमचं नाव कुठून आलं तुम्ही? माझं नाव रतन नाईक आहे। मी जळगाव जामोद तालुका बुलढाणा जिल्ह्यातून या ठिकाणी माझ्या सहकार्यासमेत या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे। आज तुम्ही कशासाठी आंदोलन करताय? सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी जे एपिस्टन फाईल आहे, या जगामध्ये जगातील नेत्यांनी जे कुकर्म केलेले आहेत, त्या कुकर्मी नेत्यांचे नावे त्या फाईलमध्ये समाविष्ट आहे आणि आपल्या देशातील पंतप्रधानांचे नाव सुद्धा त्या फाईलमध्ये दिसून येत आहे। हे अतिशय पंतप्रधानासाठी निंदेची गोष्ट आहे आणि आमच्या देशवासियांसाठी हे गंभीर बाब आहे, हे गंभीर मसला आहे। जर सरकारने तुमचं नाही ऐकलं तर हे आंदोलन झाल्यावर हे आंदोलन त्याच्यापेक्षा अधिक तीव्र होईल आणि संपूर्ण देशामध्ये आम्ही चक्का जाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। हा आजच्या प्रसंगी या आंदोलनाच्या माध्यमातून या मोदी सरकारला आमचा इशारा आहे। सर, तुमचं नाव कुठून आलं तुम्ही? मी ज्ञानेश्वर बोबडे, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष जालना जिल्ह्याहून आलोय। काय सांगणार आहोत, कशासाठी आज आंदोलन करतो? आज मी एक शेतकऱ्याचं लेकरूच आहे, कारण की ज्या मोदीचा जो टॅरिफ करार झाला त्या अगोदर आमच्या सोयाबीन असन, कापूस असन, जे भुसार भाव असन, याचे कापसाचे भाव 8,000च्या 8,500च्या पुढे गेले होते आणि टॅरिफ करार झाला आणि लगेच ते कापसाचे भाव 7,000च्या आतमध्ये आले। सोयाबीन 6,500च्या आसपास चाललेली सोयाबीन आज ताबडतोब ती सोयाबीन 5,000च्या आसपास येऊन पोहोचलेली। आम्ही लेकरबाळा जगवू कसे म्हणून ह्या नरेंद्र मोदींनी हुकुमशाहीच्या लेवलवर देश चालवलेला आहे, म्हणून या नरेंद्र मोदीचा राजीनामा झाला पाहिजे आणि हा झालाच पाहिजे। जर सरकारने तुमचं नाही ऐकलं तर काय असेल? याच्या पलीकडे आमच्या बाळासाहेबांचे जे आदेश येतील त्या लेवलला आम्ही तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आम्ही मोठ्या प्रमाणात असे रस्ता रोको आंदोलन, जेल भरो आंदोलन करू।